बातमी महत्त्वाची आहे। 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांचा नागपूर दौरा असणार आहे। दोन्ही दिवशी उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत। याच दरम्यान उद्धव ठाकरे आमदारांसोबतही बैठक घेणार आहेत। उद्धव ठाकरे यांचा नागपूर दौरा 11 आणि 12 डिसेंबरला असणार आहे। याच वेळेस ते आमदारांसोबत बैठक घेणार आहेत। शिवाय विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। तर महायुती सरकारने वर्षभरात विकासाची कामं केली असं हसन मुश्रीफ म्हणतात। अतिवृष्टीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केलं। लाडकी बहीण योजना सुरळीत करण्यात सरकारला यश आलंय असंही मुश्रीफ म्हणतात। या एक वर्षभरामध्ये या युती सरकारनं महाप्रचंड विकासाची कामं असतील आणि जनतेला दिलासा देणारी कामं करण्यामध्ये या सरकारला यश आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी, दुष्काळ आणि महापूर यामुळे आलेलं होतं। जवळजवळ 40,000 कोटीचं पॅकेज या शासनाने जाहीर केलं। आपल्या ऑरेंज गेटपासून मरीन ड्राईव्हपर्यंत बोगदा करला, मेट्रोची अनेक उद्घाटन झाली आणि मला वाटतं अतिशय चांगलं काम गेल्या वर्षभरामध्ये शासनाने केलेलं आहे। बातमी आता पुण्यातून आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण पोलिसांचा तपास सुरू असल्याचं मुश्रीफ म्हणतात। अंजली दमानिया यांनी आरोप केले, त्यावेळेस सरकारने पूर्णपणे चौकशी केली आहे। शीतल तेजवानीला अटक देखील झाली असं मुश्रीफांनी म्हटलेलं आहे। मला हे सांगता, ज्या वेळा अंजली दमानियाने असे आरोप केलेले आहेत त्यावेळा सरकारनं पूर्णपणानं चौकशी केलेली आहे। आता ज्या तेजवानीचा संबंध होता त्याला अटक केलेली आहे। त्यासाठी आता पोलीस प्रचंड त्याचा